नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार आणि आज आलेली आहे अमावस्या आणि या अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असं म्हटलं जातं. आणि या दिवशी दही भाताचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे. तुमच्या घरामध्ये बघा सतत आजारपण येत असतील, एकानंतर एकाचा दवाखाना सुरू असेल, घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, सतत काही ना काही छोट्या छोट्या कारण नसताना विनाकारण वाद भांडणं होत असतील, सतत छोट्या कारण नसताना विनाकारण भांडणं होतात, लहान मुलं मोठी मुलं चिडचिड करत असतील, घरात शांततेचं वातावरण नसेल, शांतता राहत असेल घरात, तर अडचणी येत असतील, दुखणी येत असतील, याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे. आणि ही नकारात्मकता काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला एका ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे. आपण अमावस्येला उपाय करतो, कारण बघा अमावस्या हा वाईट दिवस नसतो, परंतु घरातील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी तो प्रभावी दिवस असतो आणि शुभ दिवस असतो. आपण ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी हे उपाय करत असतो. तर बघा, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, आजारपण येत असेल तर 100% समजून जा की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे. त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आणि अमावस्या हे उपाय करण्यासाठी अतिशय शुभ व प्रभावी दिवस असतात. म्हणून बघा, सतत घरात काहीतरी कुरबुर चालू असेल, सतत भांडणं होत असतील, या सर्वामुळे देवी लक्ष्मी जी आहे ती घरात टिकत नाही. घरामध्ये पिढ्याला लागलेली असल्यामुळे सर्व हे दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे दहीभाताचा. आपल्या जवळपास कधी ना कधी अशा वाईट शक्ती, अदृश्य शक्ती असतात. त्या शक्तींचा प्रभाव आपल्यावरती, कुटुंबावरती, कुटुंबातील व्यक्तींवरती कळत नकळत होत असतो आणि काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काही जणांना जाणवत नाही. काही वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये आलेला पैसासुद्धा निघून जातो. इतकं सगळं व्यवस्थित चाललं तरी, घरामध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी काही क्षणातच घरातील वातावरण जे अगदी बदलून जातं. खूप काहीतरी मोठं संकट येतं आणि आपल्याला अक्षरशः कळत नाही की हे अक्षरशः कसं असं झालं की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होणं आता असं का होतं आहे. तर ह्या काही अदृश्य शक्ती असतात, त्या आपल्याला नुकसान पोचवत असतात आणि त्या शक्तींचा त्रास होऊ नये त्यासाठी बघा, ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या आपल्या घरापासून दूर काढण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. याआधीसुद्धा मी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे. शिळा भात घेऊ नका, तुम्ही वाटीभरच भात घेऊन त्याचे तांदूळ घेऊन तो भात शिजवा. शिजल्यानंतर वाटीतला भात काढून घ्या आणि त्यानंतर त्या भातावरती आपल्याला 1 ते 2 चमचे घरातील आंबट दही टाकायचं आहे. अगदी थोडंसं टाका आणि त्यावरती आपल्याला काळ्या तिळाचे दाणे टाकायचे आणि मग हा वाटीभर भात जो आहे तो तुम्हाला घराच्या मध्यभागी, तुम्ही एक अंदाज लावा तुमच्या घराचा मध्यभाग कोणता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे. तो दहीभात तुम्हाला 1 तासभर तो दहीभात तुम्हाला तिथे तसाच ठेवायचा आहे. त्याला कोणाला त्याची काळजी घ्या की त्याला पाय वगैरे कोणाचा लागणार नाही. त्यानंतर तो उचलून गॅलरीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा मग घराला गच्ची असेल, टेरेस असेल तर तिथे तुम्ही तो ठेवू शकता. मात्र एवढी काळजी घ्यायची आहे की तो पक्ष्यांनी, प्राण्यांनी तो खाल्ला पाहिजे अशा ठिकाणी तो ठेवायचा. हे बघा, हा उपाय केल्याने आपले पितृ जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि अमावस्येच्या दिवशी आपण जर पितरांना प्रसन्न केलं तर त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. बघा, तुम्ही खूप सेवा करा तरीसुद्धा काही फरक पडत नाही. देवाची सेवा केली तरी जर तुमच्यावरती पितृ नाराज असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही पितरांची सेवा केली नाही तर त्या सेवेचा देवाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही पितरांना पहिलं खुश करा, मग देवाची सेवा करा. त्यानंतर बघा, मूल बाळ न होणं
आजारपण असणं, घरामध्ये सतत कटकटी भांडणं असणं, सगळ्यांना हा पितृदोष कारणीभूत असतो. त्यामुळे तुम्हाला उद्या हा दहीभाताचा उपाय करायचा आहे. दहीभात ठेवल्यानंतर भोवती पाणी फिरवा आणि हात जोडून आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या जाऊ द्या म्हणून ते सांगायचं आहे. हा उपाय करताना तुम्हाला मात्र एक काळजी घ्यायची आहे. यावेळी घरामध्ये मांसाहार करू नका. शक्यतो अमावस्येला घरात मांसाहार करायचा नसतो. अमावस्या तिथीला माता लक्ष्मी ही येत असते आणि अमावस्येच्या दिवशी जर आपल्याकडून हा चुका झाल्या तर आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशा काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि या नियमांचं पालन जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला खूप काही अडचणींना सामोरे जावं लागतं. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहावं, सुख समाधानी राहावं, तसेच घरातील प्रत्येक व्यक्ती हा चांगला निरोगी राहावा किंवा घरामध्ये सतत भांडणं, कलह, द्वेष होऊ नये यासाठी हे जे काही छोटे छोटे उपाय असतात ते आपण योग्य ते तिथीवर केले तर त्याचे आपल्याला द्विगुणित असे फळं प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हा मुठभर दहीभात ठेवायचा आहे. त्यामुळे घरातील सगळी इडापिडा, नजरदोष, जो पितृदोष आहे तो दूर होईल आणि घराची भरभरून अशी प्रगती होईल. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.